सिंहसेनेच्या वतीने विटा नगरपालिका यांना निवेदन देण्यात आले। यावेळी सिंहसेना प्रमुख माननीय शिवसाहेब शिंदे, राज्य महिला प्रमुख माननीय पुष्पाताई बोबडे, तालुका युवती प्रमुख कुमारी पूजा कदम, विटा शहर महिला प्रमुख मंदाताई पवार, विटा सचिव राणी सावंत, प्रमिलाताई भिंगारदेवे, बामणी शाखा प्रमुख विनोद भाऊ गायकवाड, दत्तात्रय अण्णा कवडे, दत्तात्रय महाराज खताळ, सचिन माने, सचिन भैया माळी, राणी यादव, जनसूर्य न्यूज विटा। नमस्कार। आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की विटा नगरपालिकेने काही महिन्यापूर्वी आपल्या विटा शहरामध्ये जी आपल्या घरपट्टी आहे त्याच्यावरती व्याज आकारण्याचं काम किंवा ती मोहीम चालू केली। म्हणजे तुमची घरपट्टी किंवा पानपट्टी जर भरली गेली नसेल तर त्याचं व्याज घ्यायचे काम विटा नगरपालिकेने चालू केलेलं आहे आणि ते तातडीनं बंद करावं यासाठी आपण आज आपल्या विटामध्ये किंवा आपल्या संघटनेच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतो। की असंख्य नागरिकांच्या आम्हाला अशा तक्रारी आल्या की विटा नगरपालिकेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वी विटा शहरामध्ये व्याज स्वीकारण्याचं काम चालू केलेलं आहे। तर आम्हाला तालुक्याचे प्रांत असतील, विटा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील, त्यांना आम्हाला हे सांगायचं आहे या पत्रकार माध्यमातून की बाबा रे, हे जे तुम्ही काही नाटकं चालू केलेत हे नाटकं तुम्ही तातडीनं बंद करा। हे आम्हाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या मुख्य अधिकाऱ्यांना सांगायचं आहे। संदर्भ असा की गेली अनेक वर्ष झाले महाराष्ट्राची देशाची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे। लोकांना रोजगार नाही, लोकांना उद्योगधंदे नाही आणि लोकांच्या अक्षरशः खाण्याचे पण वांदे आहेत अशी परिस्थिती आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये हे नालायक प्रशासन काहीतरी लोकांच्या वरती नवीन नवीन योजना लादत आहे। तर या संदर्भामध्ये आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहे। आता इथं हे जी काही यांनी नाटकं चालू केली ती तातडीनं थांबवावी आणि इथं हे काही पटाणी व्याज घेण्याचं काम ही विटा नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही चालू आहे ते तातडीने या लोकांनी थांबवलं पाहिजे। ज्यांची खरंच परिस्थिती नाही अशा लोकांनी अक्षरशः घरपट्टी भरण्याचे त्यांचे वांदे आहेत आणि या लोकांनी त्याच्यावरती विशेष म्हणून व्याज दर स्वीकारायला लागले। हे जी आपले जे पहिले जे प्रांत होते त्यांनी आपल्या विटा नगरपालिकेचा कारभार प्रशासक म्हणून त्यांच्याकडे होता। तर त्यावेळेस ज्यांनी ही योजना त्यावेळेला किंवा अंमलात आणली तर त्यावेळेला कोणतेही नागरिकांना विटा शहरातला कोणतीही माहिती दिली नव्हती। आणि दुसरा संदर्भ असा, जसे आता ती नगरपालिकेचे पानपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल यासाठी गाडीतनं बोंबाबोंब मारते किंवा बोंबलचे तुमची घरपट्टी भरा, पानपट्टी भरा। तर असा निर्णय घेताना त्यांनी का त्यावेळेला बोंबा मारले नाहीत की बाबा रे, आम्ही असा कर, इथून पुढे नगरपालिकेच्या वतीनं नवीन व्याज दर स्वीकारणार आहे म्हणून। ह्या लोकांनी अशी कोणतीही बोंबाबोंब त्यावेळेला केली नाही आणि सांगितलंही गेलं नाही त्या लोकांच्याकडून। त्यामुळे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे, हे जर नाटकं जर तुम्ही थांबवली नाहीत तर आम्ही विटा शहरातल्या सगळ्या नागरिकांना एकत्र करून आम्ही विटा नगरपालिकेवरती मोर्चा काढू। दुसरी गोष्ट, देशामध्ये विटा नगरपालिकेचा 2दा प्रथम क्रमांक आलेला आहे। 2दा नंबर येऊन पण काय तुम्ही सुविधा दिल्यात लोकांना किंवा नागरिकांना? काही सुविधा नाहीत, नुसते विटाचे रस्ते चकाचक काही। आता घरकुलमध्ये जर आपण गेला, मी आपल्याला ते व्हिडिओ पाठवेन, अक्षरशः तिथे इतकी भयंकर परिस्थिती झाली आहे। ते विटा नगर परिषद म्हटलं हद्द आहे का विट्याच्या बाहेरची राहणारे लोक आहेत अशी तिथली परिस्थिती आहे। तिथले फुटपाथ म्हणा नागरिकांना त्याच पद्धतीने उपलब्ध नाहीत। जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना फिरण्यासाठी कुठेही काही गार्डन नाही विटा शहरामध्ये। सगळ्यांना सकाळचा व्यायाम करण्यासाठी मायनी रोड किंवा आपला कराड रोडला जावं लागते। त्यामध्ये पण गेल्या अनेक वर्षामध्ये 1-2 माणसं दगावलेले आहेत अपघात होऊन सकाळचा। असे विटा शहरामध्ये असंख्य प्रश्न आहेत। विट्याला रिंग रोड नाही। आता सगळी जी जड वाहतूक आहे, ऊसाचे ट्रॅक्टर असतील, मोठमोठे गाड्या असतील,
जेव्हा ते संध्याकाळची वाहतूक पूर्ण रस्ता टपवतो. विटा नगरपालिकेला पार्किंगची बोंबा आहे. मग ही राजकीय मंडळी काय करते? यांना फक्त नागरिक फक्त मतदानासाठी पाहिजे का? हा मला त्या सर्व नेत्यांना प्रश्न आहे माझा. तर हे जे काही तुम्ही नाटकं लावलेत हे तातडीनं बंद करा, एवढंच मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. प्रथमतः मी नगरपालिकेने जो घरपट्टी पाणीपट्टीवर जो व्याजदर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा जाहीर निषेध करते. आणि साहेबांनी तर सगळा विषय मांडलेलाच आहे. मला एका दुसऱ्या विषयावर फोकस करायचा आहे. तो महत्त्वाचा विषय म्हणजे आज आपली विटा नगरपालिका देशात 2 वेळा प्रथम क्रमांकावर आली असताना एक बस स्टॉपमध्ये आणि एक पालिकेचं शौचालय जर बघितलं तर त्या 2 ठिकाणीच महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु आज आपला कराड रोड बघितला शिवाजी महाराजांच्या चौकातून, किंवा खानापूर रोड बघितला, मायनी रोड बघितला, सांगली रोड बघितला, तर कुठंही महिलांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नाही. आणि 2 वेळा विटा नगरपालिका देशात प्रथम आली असताना सुद्धा स्वच्छतेचे 12 वाजलेले दिसतात. कारण तुम्ही बस स्टॉपमधलं शौचालय बघा, त्याची दुरावस्था आहे. तसं तिथं महिलांना पैसे आकारले जातात. परवा तर ते सरळ त्याला टाळे ठोकलेले होते. आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा महिलांना शौचालयात जाण्यासाठी पैशाची मागणी केली जाते, पैसे आकारले जातात. तर प्रशासनाला, किंवा आता जे प्रस्थापित आता नाहीच आहे, बरेच दिवस झाले प्रशासनाकडे कारभार चालू आहे. आणि त्यामुळं नवनवीन जे काही कर लादले जातात, हे घरपट्टी पाणीपट्टी कोण भरू शकत नाही हो. ज्यांची परिस्थिती नाही अशी लोक आज तरुण पिढी आत्महत्या करायला लागल्या, तरुणांना रोजगार नाही, अशी सगळी भीषण परिस्थिती असताना आज कुठल्याही MIDCत कुठल्याही महिलांसाठी एखादा रोजगार उपलब्ध नाही, अशी सगळी अराजक परिस्थिती असताना आपण पुन्हा अजून लोकांवर अशा प्रकारचे कर लादणं ही अतिशय भयंकर आणि लाजिरवाणा किळसवाणा प्रकार आहे. त्यांनी हा प्रकार त्वरित थांबवा. आणि महिलांना अनेक प्रॉब्लेम असतात, अनेक समस्या असतात. त्या समस्या पाहत असताना महिलांना सुलभ शौचालयाची फार आवश्यकता आहे आणि ती तातडीनं त्यांनी मंजूर करावी महिलांसाठी. एवढंच मी शिवसेनेच्या माध्यमातून पत्रकारांना सांगू इच्छिते.